काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महाजनकोमध्ये तब्बल 10,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केलाय। महाजनकोला अत्यंत निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवला जात असून 5 वॉशरीजमध्ये कोळशात भेसळ करून त्याचा पुरवठा केला जात असल्याचा दावा पटोले यांनी केला। या संपूर्ण प्रकरणात सरकारचीही मिलीभगत असल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। महाजनको आणि महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून अनेक घोटाळे या ठिकाणी समोर येतात आणि हे यांच्या मागं जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यामध्ये गेल्या 5 वर्ष यांनी महाजनकोला वॉशरीज कोळसा देण्याचं यांना टेंडर मिळालेला होता आणि हा कोळसा निकृष्ट दर्जाचा आहे। या पद्धतीचं महाजनकोनी वारंवार यांना पत्रसुद्धा दिलेले आहेत, अनेकदा दिलेले आहेत। तर या 5 वर्षामध्ये जवळपास 10,000 कोटी रुपयाचं घोटाळा या कंपन्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि हे जे कोण ठेकेदार ज्यांचे नावं मी कॉन्ट्रॅक्टरांची नावं या ठिकाणी मी मांडलेले आहेत, हीच लोक यांच्यावर रिकव्हरी आहे। हे काळ्या यादीमध्ये आलेले लोक आहे। पद्मेश गुप्ता हा काळ्या यादीत आलेला होता, याला कसं पुन्हा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला, हे सगळे प्रश्न या निमित्तानं आहेत। त्याच्यामुळे हा भयानक भ्रष्टाचार जो आहे, दिलेल्या कोळशामधून कसे त्याच्यात राख मिळवलेली होती, त्याच्यात गोटे कसे मिळवलेले होते, त्याचे पर्सेंटेज किती होते, याची सगळी माहिती या कागदांमध्ये आहे। त्यामुळे चौकशी करण्यापेक्षा डायरेक्ट कारवाई या ठिकाणी व्हावी, कारण की आम्ही त्याला माहिती देतो आहे, त्यांच्याच विभागाची माहिती देतो आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की एक आपले स्वच्छ प्रतिमेचे असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये तातडीने लक्ष घालतील आणि हा चाललेला भ्रष्टाचार थांबवतील, नाहीतर त्यांचाही सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे। अशा पद्धतीची भूमिका पुढच्या काळात आम्हाला मांडावं लागेल।